फ्रेंड्स, मला कळलंच नाही. मी आज ना एक्सरसाइज करते. आजच नाही, मी दररोजच करत असते. आणि एक्सरसाइज करणं आपल्यासाठी खूप चांगलं असतं म्हणून करते. ते सगळं जाऊन द्या. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू परी अँड लर्नर्स वर्ल्ड. तर आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार. तुम्हाला कळेल की काय राहिलं पाहिजे की क्रू. तर एक दिवस एक मेणबत्ती होती की तिला बघून आहे ना सगळं घाबरून पळून जायचे. पण तेव्हा आहे ना त्या मेणबत्तीला आहे ना असं वाटलं की तिच्यावर जी आग होती ना तिच्यामुळे सगळे तिला बघून पळून जायचे. म्हणून ती पण त्या आगीला एका कोपऱ्यात सोडून गेली. आणि तेव्हापासून कोणीच आगेपाशी यायचं नाही. सगळे तिचा तिरस्कार करायचे, कारण की ती खूप खडूस होती आणि ती एकदम रूड टाईपचं वागायची सगळ्यांसोबत. एकदम क्रूल होती ती. तर तेव्हा आहे ना ती खूप हुशार आणि काइंड दयाळूवाला एक आहे ना बर्फाचा तुकडा होता. तो तिच्या शेजारी जाऊन बसला आणि मग त्याला कळलं, कारण की तो खूप हुशार होता. तो बोलला की अगं मी जर तुझ्या शेजारी बसलो तर मी विरघळेल आणि माझ्या विरघळल्यावर जे पाणी तयार होईल त्याने तू विझून जाशील, म्हणून मी दुसरीकडे जाऊन बसतो. पण त्या बोलली तू इथंच बसायचं. आणि ते ऐकून मग बर्फाच्या गोळ्याने दुसरीकडे तोंड केलं. त्याला वाईट नाही वाटलं त्या गोष्टीचं, पण त्या आगीला काही होऊ नये म्हणून त्यांनी दुसरीकडे तोंड केलं. आणि मग त्या आगीला ते बघून खूप राग आला आणि त्या आगीने त्या बर्फाच्या तुकड्याला जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मग ना तो बर्फाचा तुकडा बोलला, असं नको करू, तुला खूप त्रास होईल त्याच्यामुळे. पण मग तिने ऐकलं नाही आणि तिने एक मोठा धक्का दिला त्या बर्फाच्या गोळ्याला. तो तुटला आणि त्याच्यामधून पाणी यायला सुरुवात झाली. त्या पाण्यामुळं ती छोटीशी आग होती ती विझून गेली. तेव्हा कळलं. तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्याला कळत आले काइंड टू बी. यू मस्ट बी काइंड, डोंट बी क्रूल.